कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. पेण नगर परिषदेतील घंटागाडी आणि सफाई कामगारांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले. सुमारे महिनाभरापूर्वी मुख्याधिकारी, ठेकेदार आणि आरोग्य सभापती यांच्यासोबत झालेल्या बैठकीत 8 दिवसात सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणत्याही मागणीवर तोडगा निघाला नसल्याचा आरोप करत कामगारांनी प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम न भरल्याचा, मयत कामगारांच्या वारसांना मदत न मिळाल्याचा, कामावरील अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई न दिल्याचा तसेच किमान वेतन लागू न केल्याचा मुद्दा उपस्थित करत हे आंदोलन पुकारले. आंदोलनापूर्वी संबंधित विभागांना पत्रव्यवहार करून मागण्या कळवण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कामगारांनी दिला असून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळाशेठ पाटील यांनी न्याय मिळेपर्यंत सफाई कामगारांच्या पाठीशी ठाम राहण्याची भूमिका व्यक्त केली. माझं एकच सांगणं आहे की जो आमचा ठेका आहे आणि ठेकेदार वसई विरारचा ठेकेदार आहे, आज ते आम्हाला कामगार साहेब लोक काय सांगतात का ते ठेकेदार बदली होणार आहे तेव्हा ठेका बदलणार आहे, तेव्हा तुमचा रोज वाढणार आहे. जर ह्या ठेकेदारचा आमचा पीएफ 5 वर्षाचा हा ठेकेदार सोडून गेला तर आम्ही पीएफ कोणाकडून घेणार? आणि हा सोडून गेल्यानंतर आम्हाला ठेकेदार 3 ठेकेदार झाले. या ठेकेदारांनी कोणीच आमचा का पीएफ दिलेला नाही. हा 4था ठेकेदार आहे. जर आम्हाला बाहेरची लोक आणून जर काम केलं ना, आम्हाला जर पेन मधल्या लोकांना जर केलं तर पुढच्या इलेक्शनला कोणती लोक येतील? बाहेरचे येतील का पेन मधले येतील? हे तर आम्हाला तुम्ही पूर्ण करून द्यावा. जय महाराष्ट्र. 19 तारखेला आपले पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील साहेब आणि ठेकेदार आणि आरोग्य सभापती यांच्यासोबत मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये 8 दिवसामध्ये आम्ही सर्व तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही सोडवू असं आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु आज दिनांक 14 झाली तारीख, आता 1 महिना पूर्ण होत आला तरी पण अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा तोडगा नाही आहे, कुठल्याही प्रकारचं उत्तर त्यांच्याकडून आलेलं नाही आहे. ना त्यांनी पीएफचे पैसे भरलेले आहेत, ना त्यांनी मयत कामगारांचे पैसे दिलेले आहेत, ना त्यांनी जे काही ॲक्सिडेंट झाले कोणाचा कामगारांचा कामावर असताना त्यांना पैसे दिलेले आहेत, ना किमान वेतन झालेलं नाही. अजूनपर्यंत कुठल्याही या ज्या काही मागण्या आहेत त्या कुठल्याही मागणी पूर्ण झालेली नाही आहे. त्यामुळे शेवटी कामगारांनी म्हणजे त्यांचं आता भान सुटलेलं आहे आणि नाईलाजास्तव सध्या आता आम्ही काम बंद केलेलं आहे. आणि या काम बंद करण्यापूर्वी आम्ही जे काही शासकीय जे काही पत्रव्यवहार करायचा आहे, नगर प्रशासन असेल, नगरी विकास असेल, कामगार आयुक्त असेल किंवा लोकायुक्त असेल, या सर्व ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व नमूद केलेलं आहे की या सर्व मागण्यांसाठी आम्ही काम बंद केलेलं आहे. आज 13 जुलै आम्ही काम बंद केलेलं आहे. कारण आम्हाला अजूनपर्यंत पगार वाढ झालेली नाही. आम्ही जेवढ्या मागण्या मागितलेल्या आहेत ते 1 वर्ष झाले अजून रखडून ठेवलेले आहेत. प्रशासनाने रखडून ठेवलेले आहेत, ठेकेदारांनी रखडून ठेवलेले आहेत. पीएफ अर्धा भरतात, आमचा पीएफ आम्हालाच देतात. पीएफ ठेकेदाराचा पडत नाही आणि पेमेंट पण अजूनपर्यंत वाढला नाही. 19 तारीख गेल्या वर्षीची 2025 मध्ये पहिली मीटिंग झालेली शिवण बरोबर, पण अजूनपर्यंत पगाराचा काही कोणी विषय घेत नाही वाढवण्याचा. म्हणून आज आम्ही काम बंद ठेवलाय. याबाबत आज जे ठेकेदाराकडे कर्मचारी आहेत, घंटागाडी कर्मचारी आहेत, यांनी आज काम बंद आंदोलन केलं. त्यामुळं आपला शहरातला दररोजचा कचरा उचलण्याचं काम प्रभावित झालं. ह्याबाबत आत्ता आंदोलक, त्याप्रमाणे संघटनेची माणसं आणि नगराध्यक्ष मॅडम, मुख्याधिकारी आणि आमचे इतर अधिकारी यांची आता बैठक झाली. त्याच्यामध्ये त्या ज्या कामगारांच्या मुख्य मागण्या होत्या की वेळेवर पगार होणं, त्यांना सुरक्षा साधनं पुरवणं, त्याचप्रमाणे त्यांचा पीएफचा जो इश्यू होता की ठेकेदारांनी त्यांचं पीएफचं जे अमाऊंट आहे, ती कॉन्ट्रीब्युशन आहे ते त्यांनी भरलं नाही अशी जी तक्रार होती. त्याचप्रमाणे काही मयत कामगारांचा त्यांना भरपाई देण्याबद्दलचा विषय असेल किंवा जे गंभीर आजारी किंवा ऍक्सिडेंट झालेले कर्मचारी आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा विषय, असे मुख्य विषय होते. त्याबाबत त्यांचं पेमेंट तर वेळेवर आता होत आहे, तसंच त्यांना सुरक्षा साधने ही मागच्या आठवड्यात पुरवलेली आहे. फक्त राहिला विषय पीएफचा, तर त्याबाबत नगरपालिका आता कॉन्ट्रॅक्टरला एक खरमरीत पत्र देऊन त्याबाबत त्याचा खुलासा येत्या 8 दिवसात मागून घेत आहेत. त्याचप्रमाणे इतर 2 विषयांचा. आणि तो 8 दिवसात जर त्यांनी खुलासा किंवा चलन भरल्याचं, पीएफ भरल्याचं जर योग्य खुलासा आला नाही, तर त्याचं जे बिल आहे किंवा त्याचं जे मंथली आपण बिल पेमेंट करतो त्यातून ती सदरची अमाऊंट
वेगळी करून ते कर्मचाऱ्यांचं किंवा कामगारांचं PF आहे हे भरलं जाईल. त्याचप्रमाणे त्यांनी राहिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यास त्याला पुढील आठवड्यात परत मीटिंगसाठी बोलावून याबाबत त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल. याबाबत कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना आश्वस्त केले आणि त्यांनी त्याप्रमाणे आजचा जो संप आहे किंवा हे आहे ते त्यांनी मागे घेण्याचं कबूल केलं आणि त्याप्रमाणे मागे घेऊन काम सुरू झालेलं आहे.